ज्या डॉक्टरवर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि तेच डॉक्टर जर योग्य गुणवत्तेने नाही तर पेपरफुटी किंवा गैरव्यवहार भ्रष्ट व्यवस्थेमुळे जर डॉक्टर बनले असतील तर त्याची किंमत पुढे जाऊन मोजणार कोण? भावांनो, याच प्रश्नावर देशाचं लक्ष वेधण्यासाठी भारतातील प्रसिद्ध असलेले इंजिनियर, शिक्षण तज्ञ, समाजसेवक सोनम वांगचुक यांनी अन्नत्याग करून गेल्या 20 दिवसापासून उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेल्या 3 इडियट्स मूव्हीमध्ये आमिर खानचं जे कॅरेक्टर आहे रॅन्चो, ते सुद्धा ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच बनवलेलं आहे. नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबावर मानसिक ताण आला. काही विद्यार्थ्यांनी तर अक्षरशः स्वतःचं जीवन संपवलं. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि शिक्षण व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण व्हावा, यासाठी पण हे उपोषण चालू आहे. पण मित्रांनो, आपलं सरकार या उपोषणाकडे डुंकून पाहायला पण तयार नाही, ना की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्यायला तयार होते. मित्रांनो, हा विषय कोणत्याही एका पक्षाचा नाही, हा आपल्या मुलांच्या, आपल्या भावंडांच्या आणि आपल्या देशाच्या भविष्याचा विषय. म्हणूनच आता आपण सोनम सरांच्या पाठीमागे भक्कम उभं राहणं खूप गरजेचं आहे. कारण हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही तर तो आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे, सिस्टमचा आहे. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत काय ते मला सांगा.